Good morning students. Today we are going to learn simple present tense. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. खरं तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एका काळाचे 12 वाक्य कसे बनवायचे ते आपण शिकलेलो आहोत. परंतु आता आपण स्पेशली सिंपल प्रेझेंट टेन्स हे शिकणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती मित्रांनो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट असा आमचा फॉर्म्युला आहे. मग आता आम्हाला माहिती मित्रांनो, करते किती आहेत? टोटल करते 10 आहेत. मग बघा, आय, वी, यू, दे, प्लुरल नेम म्हणजे अनेक वचनी नाम. तर ही 6 करते आहेत मित्रांनो. हे 6 करते म्हणजे काय? 6 सब्जेक्ट आहेत. मग या 6 कर्त्यांचे पप्पा कोण आहेत? डू आहेत. आणि 4 कर्ते जे आहेत हे बघा, हे 4 सब्जेक्ट, ही, शी, इट आणि सिंगल नेम. मग सिंगल नेम मध्ये काही पण असेल, पेन, डस्टर, बॉय, गर्ल, मॅन, वुमन. तर हे 4 जे मुलं आहेत हे डचची मुलं आहेत. मी मगाशी मागच्या व्हिडिओला पण तुम्हाला सांगितलं, ज्यांचे पप्पा डस त्यांच्या क्रियापदाला यस, हे मी तुम्हाला मागे सांगितलं. आता बघा, ह्या सर्व 6 कर्त्यांचे पप्पा डू आहेत. म्हणून वाक्य बनवताना आपल्याला या कर्त्यांच्या क्रियापदाला यस लावावं लागणार नाही. आता हे बघा, हे मेन वर्ब आहे. मेन वर्ब. गो म्हणजे जाणे, राईट म्हणजे लिहिणे, लर्न म्हणजे शिकणे, प्ले म्हणजे खेळणे, टीच म्हणजे शिकवणे, टेल म्हणजे सांगणे, सिंग म्हणजे गाणे, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, रन म्हणजे धावणे, राईज म्हणजे उगवणे, इट म्हणजे खाणे, ओपन म्हणजे उघडणे आणि ड्रिंक म्हणजे पिणे. मित्रांनो, आता हे मूळ क्रियापद ज्याच्यातून आपल्याला मूळ कृती दिसते. जसं गो म्हणजे जाणे, चालण्याची कृती आहे. कम म्हणजे येणे, सिंग म्हणजे गाणे, प्ले म्हणजे खेळणे, टीच म्हणजे शिकवणे. तर मित्रांनो, ही मूळ कृती ज्यांच्यातून दिसते त्यांना मूळ क्रियापद असं म्हणतात, मेन वर्ब. आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट तुम्हाला सांगितलं मी मगाशी की हे टोटल 6 करते म्हणजेच हे सब्जेक्ट आहे. आणि टोटल हे 6 जे कर्ते आहेत हे 4 जे आहेत, तर हे 4 जी मुलं आहेत डचची, हे पण सब्जेक्टच आहे. बरोबर. म्हणजे 6 आणि 4 असे टोटल 10 करते आहेत. सब्जेक्ट किती आहेत? 10 सब्जेक्ट आहेत. मग या प्रत्येक वाक्यावरून, प्रत्येक शब्दावरून आपण वाक्य बनवू शकतो. 10 सब्जेक्ट. बरोबर. आता बघा मित्रांनो, आय चे पप्पा डू, वी चे पप्पा डू, यू चे पप्पा डू, यू चे पप्पा डू, दे चे पप्पा डू, प्लुरल नेम अनेक वचनी नाम, बॉईज, गर्ल्स, फ्रेंड्स, टीचर्स वगैरे वगैरे, तर त्यांचे पप्पा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिंपल प्रेझेंटची वाक्य बघूया. वाक्य नंबर 1, आय लर्न फ्रेंच लँग्वेज. फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. आधी सब्जेक्ट घ्या, मग क्रियापदाचं पहिलं रूप घ्या आणि मग ऑब्जेक्ट घ्या. मित्रांनो बघा, आय सब्जेक्ट घेतला आपण, क्रियापदाचं पहिलं रूप आहे लर्न आणि ऑब्जेक्ट आहे फ्रेंच लँग्वेज. आय लर्न फ्रेंच लँग्वेज. बघा, आय लर्न फ्रेंच लँग्वेज. आय सब्जेक्ट आहे, लर्न हा लर्न V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि फ्रेंच लँग्वेज ऑब्जेक्ट आहे. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की क्रियापदाला यस लावायचा का नाही लावायचा. मग आता मला सांगा, ही जी 6 मुलं आहेत, आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी नाम, तर या 6 मुलांचे पप्पा डू आहेत. ज्या कर्त्यांचे पप्पा डू आहेत त्यांच्या क्रियापदाला आपण यस लावत नाही. बरोबर. म्हणून इथे तुम्हाला कोणत्याही कर्त्यानंतरच्या क्रियापदाला यस दिसणार नाही. आय लर्न फ्रेंच लँग्वेज, मी फ्रेंच लँग्वेज शिकतो. वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. यू लर्न इंग्लिश, तो इंग्रजी शिकतो. यू राईट होमवर्क, तुम्ही गृहपाठ लिहितात. हा यू आपण सिंगल घेतला, यू म्हणजे तू, पण हा यू आपण तुम्ही घेऊया. तुम्ही गृहपाठ लिहितात. ठीक आहे. नंतर दे ड्रिंक मिल्क, ते दूध पितात. प्लुरल नेम मध्ये तुम्ही मग बॉईज किंवा गर्ल्स हे आपण घेतलेले बघा. बॉईज लाईक प्लेइंग, मुलांना खेळणं आवडतं. आणि गर्ल्स सिंग अ सॉन्ग, गर्ल्स सिंग अ सॉन्ग म्हणजे मुली गाणं गातात.
मित्रांनो इथं आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी कोणत्याही मूळ क्रियापदाला यस लागलेला नाही. काय कारण आहे तर त्याचं मेन कारण असं मित्रांनो की हे जे 6 कर्ते आहेत या 6 कर्त्यांचे जे पप्पा आहेत तर ते डू आहेत आणि डू चे मुलं जे असतात ते आपल्या क्रियापदाला कधी यस घेत नाही. मात्र जे डजची मुलं आहेत आता डज ही जे हेल्पिंग वर्ब आहेत सिंपल प्रेझेंट मध्ये डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो सिंपल प्रेझेंट मध्ये डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब आपल्याला नकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य बनवण्यासाठी घ्यावे लागतात. होकारार्थी वाक्याला डू डजची आवश्यकता पडत नाही. मित्रांनो आता बघा इथं ही शी इट आणि सिंगल नेम मग ओम असेल गोपाल असेल सविता दीपाली डॉग मॅन वुमन कोणताही सिंगल नेम या ठिकाणी सिंग्युलर नेम मध्ये आपण घेऊ शकतो. आता एक गोष्ट आवर्जून आम्हाला लक्षात ठेवायची आहे की ज्यांचे पप्पा डज त्यांच्या क्रियापदाला यस. आता आपल्याला माहिती आहे ही चे पप्पा डज आहे शी चे पप्पा डज आहे इट चे पप्पा पण डज आहे सिंगल नेम ओम चे पप्पा डज म्हणून प्रत्येकाच्या क्रियापदाला यस लागलेलं आहे. बघा ज्याचा पप्पा डज त्याच्या क्रियापदाला यस. म्हणून बघा ही ड्राईव्ह अ कार तो कार चालवतो. शी सिंग अ सॉन्ग ती गाणं गाते. इट लुक्स ब्युटिफुल ते सुंदर दिसते. आणि सिंग्युलर नेम मध्ये आपण ओम घेतला. ओम इट्स अन ऍपल ओम सफरचंद खातो. मित्रांनो आय एम व्हेरी ग्लॅड टू टीच यू सिंपल प्रेझेंट टेन्स. इट इज व्हेरी व्हेरी सिंपल. सिंपल प्रेझेंट टेन्स इज रियली सिंपल. First, we have to understand where to use yes or where to use yes or es to the main verb and where we should not use yes or es to the main verb. मित्रांनो एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आपण या ठिकाणी बघितले की डू चे जेही मुलं आहेत त्यांच्या क्रियापदाला यस लागलेला नाही होकारार्थी वाक्यामध्ये. मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाला यस लावायचा की यस लावायचा हे आपण बघूया. म्हणजे कोणत्या क्रियापदाला यस लावायचा कोणत्या क्रियापदाला यस लावायचा ते आपण बघणार आहोत. रूल असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की थर्ड पर्सन सिंग्युलर. काय रूल आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर करता जे असेल त्याच्यानंतरच्या क्रियापदाला आपल्याला यस किंवा यस लावावा लागतो. थर्ड पर्सन सिंग्युलरच्या नंतरच्या क्रियापदाला आपल्याला यस किंवा यस लावावा लागतो हा रूल आहे बरोबर. मग आता थर्ड पर्सन सिंग्युलर कोणते आहे तर ही शी इट आणि सिंगल नेम कोणतेही हे थर्ड पर्सन सिंग्युलर झाले. किंवा आपल्या भाषेत तुमच्या भाषेत जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर ज्या कर्त्यांचा पप्पा डज त्यांच्या क्रियापदाला यस किंवा यस लावावा. आपल्याला 4 कर्ते आपण पाठ केलेले आहेत ही शी इट आणि सिंगल नेम काही पण असेल त्यांचा पप्पा डज असतो आणि मग त्यांच्या क्रियापदाला आपल्याला यस किंवा ईएस लावावं. आता प्रश्न असा निर्माण होतो की क्रियापदाला यस नेमका कुठे लावायचा आणि कोणत्या क्रियापदाला ईएस लावायचा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी काही क्रियापद या ठिकाणी क्रियापदांनी या ठिकाणी दिलेले आहेत. बघा ज्या क्रियापदाच्या शेवटी यस यस एच सी एच यस यस एच सी एच ओ किंवा एक्स असेल अशा क्रियापदांना आपल्याला ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. मग अशी क्रियापद कोणती तर ती ही क्रियापद आहे. बघा पासच्या शेवटी यस आला मग याला आपल्याला पासेस करावं लागेल. यस एच कोणत्या क्रियापदाच्या शेवटी पुश म्हणजे ढकलणे आला. आता याला आपल्याला ईएस क्रियापदाला ईएस प्रत्यय लावावा लागेल. सीएच कुठे आहे कॅच मध्ये आहे मग या कॅचेसचा आपल्याला कॅचेस करावा लागेल. त्याच्यानंतर ओ हा शब्द कोणत्या क्रियापदाच्या शेवटी आहे तर गोच्या शेवटी मग आपल्याला गोचा गोज करावा लागेल त्याला ईएस लावावा लागेल. नंतर एक्स कोणत्या क्रियापदाच्या शेवटी आहे तर फिक्स या क्रियापदाच्या शेवटी यस आहे म्हणून आपल्याला फिक्सेस ईएस आपल्याला प्रत्यय लावावा लागेल. तसंच मिक्स
याला पण आपल्याला ईएस प्रत्यय लावावा लागेल. मित्रांनो, आता अशी कोणती क्रियापद आहेत की ज्यांना आपल्याला यस लावायला पाहिजे? एक सिंपल गणित आहे मित्रांनो. ज्या क्रियापदाच्या शेवटी यस, एसएच, सीएच, ओ किंवा एक्स नाही अशा क्रियापदाला आपल्याला यस लावावं लागेल. मग अशी क्रियापद बघा, कम आहे, कमच्या शेवटी ई आलेला आहे, या प्रत्ययांपैकी कोणताही प्रत्यय आलेला नाही, म्हणून आम्हाला कम्स या क्रियापदाला फक्त यस लावायचं आहे. नंतर प्ले, प्लेचा फक्त प्लेज होईल यस लावायचं आहे, कारण यस, एस एस, सी एच, ओ किंवा एक्स अशा अल्फाबेटने या क्रियापदाचा शेवट झालेला नाही आणि म्हणून आम्हाला यांना फक्त यस लावायचं आहे. सिंग, यस लावला, सिंग झाला. आस्कच्या शेवटी के आलेला आहे म्हणून सरळ यस लावला. ओपनच्या शेवटी एन हे अल्फाबेट आलेला आहे म्हणून आम्ही फक्त यस लावला. हेल्प पी आलेला आहे म्हणून आम्ही यस प्रत्यय लावला. थोडक्यात मित्रांनो, ठळक बातम्या पुन्हा एकदा. मित्रांनो बघा, ज्या क्रियापदाच्या शेवटी यस, एसएच, सीएच, ओ किंवा एक्स असेल अशा क्रियापदांना आम्हाला ईएस प्रत्यय लावायचा आहे आणि ज्या क्रियापदाच्या शेवटी हे अक्षर नाहीत, एस, एस, सीएच अशा क्रियापदांना फक्त आम्हाला यस लावायचं आहे. बरोबर. आता आपण प्रत्यक्ष बघा इथं, ही पासेस एव्हरी एक्झाम, तो प्रत्येक परीक्षा पास होतो. आता पासेसच्या शेवटी, पासच्या शेवटी यस आलेला आहे म्हणून आपण ईएस हा प्रत्यय लावलेला बघा. पास, बघा इथं पास म्हणून ईएस प्रत्यय. शी पुशेस द डोअर, ती दरवाजा ढकलते. मग पुश, बघा हा पुश एस आलेला आहे म्हणून ईएस लावलेला आहे. इट लुक्स ब्युटिफुल, ते सुंदर दिसते, म्हणजे ते दृश्य सुंदर दिसतंय भाऊ. आता मला सांगा, लुक, के या अल्फाबेटने लुक या शब्दाचा शेवट झालेला आहे. इथं बघा, हा शब्द कुठे आपण त्याला इन्क्लूड करू शकतो? तर या शब्दांमध्ये की ज्याच्या शेवटी यस, एस एच, सी एच, ओ आणि एक्स नाहीये, मग लुकच्या शेवटी के आलेला आहे अशा क्रियापदाला आपल्याला फक्त यस लावावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी इट लुक्स ब्युटिफुल. मात्र खालचं जे सिंगल नेम आहे ओम, ओम गोज टू स्कूल, बघा हा गो तुम्हाला दिसतोय, क्रियापदाच्या शेवटी ओ आलेला आहे आणि म्हणून आपण यस लावलेला आहे, गोज. म्हणून आपलं वाक्य तयार झालं, ओम गोज टू स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. निगेटिव्ह वाक्य बनवताना आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट घेऊन आपल्याला वाक्य बनवावं लागतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आय डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट, यू डू नॉट, दे डू नॉट आणि बॉईज डू नॉट किंवा गर्ल्स डू नॉट. तर बघा, या सर्वांचे पप्पा डू आहे म्हणून वाक्य निगेटिव्ह बनवताना आपल्याला सर्व कर्त्यांच्या नंतर आपल्याला डू नॉट घ्यावं लागणार. आता या ठिकाणी बघा, आय डू नॉट वेस्ट माय टाइम, मी माझा वेळ वाया घालत नाही. आईच्या नंतर आपण डू नॉटच का घेतला? तर आईचा पप्पा डू आहे म्हणून. तसंच वी डू नॉट टीज एनीवन, आम्ही कोणाला चिडवत नाही. टीज म्हणजे चिडवणे. तिसरं वाक्य बघा, यू डू नॉट फॉलो द रूल्स, तू नियमांचं पालन करत नाही. आता बघा, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण डू नॉट घेणार आहे कारण या सर्वांचे पप्पा डू आहेत. ज्याचे पप्पा डू आहेत त्यांच्या नंतर आपल्याला डू नॉट घ्यावं लागते. मित्रांनो बघा, यू डू नॉट नो फ्रेंच लँग्वेज, म्हणजे तुला फ्रेंच लँग्वेज माहित नाही. दे डू नॉट रन सो फास्ट, ते वेगाने पळत नाहीत. बॉईज डू नॉट लव प्लेइंग, मुलांना खेळणं आवडत नाही. ऍक्च्युली ग्रॅमॅटिकली हे वाक्य फक्त आपण त्या पद्धतीने घेऊया. तर गर्ल्स डू नॉट सिंग अ सॉन्ग, होकारार्थी वाक्य जेव्हा आपण बनवतो मित्रांनो, तर तेव्हा होकारार्थी वाक्य काय राहील? आय वेस्ट माय टाइम, मी माझा वेळ वाया घालवतो. नकारार्थी आय डू नॉट वेस्ट माय टाइम. वी टीज एनीवन, आम्ही कोणालाही चिडवतो.
वी डू नॉट टीज एनीवन. होकारार्थी वाक्य बनवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला डू नॉट डज नॉट घ्यावं लागणार नाही. पण नकारार्थी वाक्य बनवताना मात्र या सर्व कर्त्यांना तुम्हाला नकार डू नॉट डू नॉट डू नॉट डू नॉट घ्यावं लागेल. आता खाली बघा मित्रांनो, तुम्हालाच आता स्वतः या ठिकाणी बघायचं आहे की आपण डज नॉट का घेतोय. ही, शी, इट आणि ओम हे एकवचनी नाम आहे. माय सिस्टर हे पण एकवचनी नाम आहे. तर ही, शी, इट आणि सिंगल नेम एकवचनी नाम या सर्वांचे पप्पा आम्हाला माहिती आहे डज आहे. म्हणून या प्रत्येक कर्त्याच्या नंतर निगेटिव्ह वाक्य बनवताना आम्हाला डज नॉट घ्यावं लागणार आहे. मग आता बघा, ही डज नॉट, बरोबर, कंसात क्रियापद दिले स्टडी. ही डज नॉट स्टडी. आता आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की आता मात्र क्रियापदाला यस किंवा येस लावायचा नाही. त्याचं कारण काय? हिचे पप्पा डज ऑलरेडी इथं आलेले आहे आणि डज मध्ये ऑलरेडी यस यस आहे. म्हणून आपण क्रियापदाला यस किंवा येस आता लावायचा नाही. का नाही लावायचा? कारण ऑलरेडी डज तिथे आलेला आहे. पप्पा जर तिथे येऊन गेलेले आहे तर तुम्हाला क्रियापदाला यस लावायची गरज नाही, येस लावायची गरज नाही. शी डज नॉट इनवाइट. बघा, मी मुद्दाम क्रियापद तिकडे बाहेर का ठेवलेलं आहे ब्रॅकेटमध्ये की आपल्याला ते क्रियापद इकडे घेताना यस यस लावायचा नाही हे मला तुम्हाला दाखवायचंय. कारण ऑलरेडी डज आलेला आहे म्हणून त्या वाक्यामध्ये मूळ क्रियापदाला यस किंवा यस अजिबात लावायचा नाही. शी डज नॉट इन्व्हाइट मी फॉर द फंक्शन. ती मला कार्यक्रमाला इन्व्हाइट करत नाही, निमंत्रित करत नाही. इट डज नॉट, प्रत्येक ठिकाणी आपण डज नॉट घेतोय मित्रांनो. याचं कारण असं आहे की या सर्व कर्त्यांचे पप्पा डज नॉट आहे. म्हणून सिंपल प्रेझेंट मध्ये या चार कर्त्यांच्या नंतर निगेटिव्ह वाक्य बनवताना आम्हाला डज नॉटच घ्यावा लागणार आहे. इट डज नॉट वर्क, बरोबर, इट डज नॉट वर्क वेल. मग इट म्हणजे फॅन. फॅन डज नॉट वर्क वेल म्हणजे फॅन काम करत नाही किंवा फॅन व्यवस्थित चालत नाही. वर्कला आम्ही यस लावलेला नाही. त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की डज ज्या ठिकाणी आलेला असेल त्या ठिकाणी आपल्याला क्रियापदाला यस किंवा येस लावायची आवश्यकता नाही पडत. ओम डज नॉट लाईक आईस्क्रीम. ओम डज नॉट लाईक आईस्क्रीम. या ठिकाणी मला मित्रांनो लाईकला आपण येस लावलेला नाही कारण डज ऑलरेडी आलेला आहे. माय सिस्टर डज नॉट ड्रिंक. माय सिस्टर डज नॉट ड्रिंक. ड्रिंकला पण आम्ही येस लावलेला नाहीये. का लावलेलं नाही? कारण ऑलरेडी डज आलेला आहे. माय सिस्टर डज नॉट ड्रिंक मिल्क. माझी बहीण दूध पित नाही. मित्रांनो पुन्हा एकदा काळजीपूर्वक लक्षात ठेवा की आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी नाम यांचे पप्पा डू असल्यामुळे निगेटिव्ह वाक्य बनवताना आय डू नॉट कोणतेही वाक्य घेऊ शकता तुम्ही. आय डू नॉट गो टू मार्केट, आय डू नॉट सिंग अ सॉन्ग, आय डू नॉट प्ले क्रिकेट, वी डू नॉट हेल्प रॉंग पीपल, चुकीच्या लोकांना आम्ही मदत करत नाही. यू डू नॉट फॉलो द रूल, यू डू नॉट रिस्पेक्ट द टीचर. इथे तुम्ही वेगवेगळी वाक्य बनवू शकतात मित्रांनो. दे डू नॉट रन फास्ट, दे डू नॉट हेल्प द पुअर, दे डू नॉट कम टू द स्कूल ऑन टाइम. ते शाळेत वेळेवर येत नाही. बॉईज डू नॉट रिस्पेक्ट द टीचर. मुलं शिक्षकांचा आदर करत नाही, जे करत नसतील त्यांच्या संदर्भात आपण बोलत आहोत. तर गर्ल्स डू नॉट कम लेट टू द क्लास. मुली क्लासला उशिरा येत नाही. म्हणजे ह्या सर्व कर्त्यांना आम्हाला निगेटिव्ह करताना डू नॉट डू नॉट डू नॉट डू नॉटच घ्यायचंय. नंतर ही, शी, इट आणि सिंगल नेम जर असेल मित्रांनो तर आम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह वाक्य बनवताना आम्हाला प्रत्येक वेळेला डज नॉट घ्यावा लागेल. मात्र एक गोष्ट आवर्जून पुन्हा लक्षात ठेवा की डज आला रे आला की क्रियापदाला तुम्हाला यस यस लावायची आवश्यकता अजिबात नाही. कारण डज प्रत्यक्ष आलेला आहे आणि डज मध्ये ऑलरेडी यस किंवा येस आहे म्हणून तुम्हाला क्रियापदाला यस लावायची आवश्यकता नाही. मग बघा, ही डज नॉट स्टडी ॲट होम. असे भरपूर तुम्ही वाक्य बनवू शकता मित्रांनो.
he does not go to market, he does not help the poor, he does not listen the elders, म्हणजे तो मोठ्यांचं ऐकत नाही. she does not invite me for the function, ती मला कार्यक्रमाला बोलवत नाही. she does not look beautiful, ती सुंदर दिसत नाही. she does not come to school on time, ती वेळेवर शाळेत येत नाही. she does not help the poor. आता बघा, she does not help, does not help, हेल्पला यस लागला का नाही लागला का? कारण ऑलरेडी वाक्य डज येऊन गेलेलं आहे, म्हणून she does not help the poor, ती गरिबांना मदत करत नाही. it does not look beautiful, ते सुंदर दिसत नाही. बरोबर. मात्र ही, शी, इट आणि एकवचनी नाम याच्या व्यतिरिक्त जर का आपण कोणताही दुसरा करता घेतला तर आपल्याला डज नॉट न घेता डू नॉट घ्यावा लागणार आहे. मग आपल्याला डू नॉट ची मुलं माहिती आहे, डू ची मुलं माहिती आहे. डू ची मुलं किती मित्रांनो? 6 मुलं आहेत. आय, वी, यू, दे आणि अनेकवचनी नाम. आता तुम्हाला प्रश्न पडेल, आय म्हणजे मी, वी म्हणजे यू, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू आणि हा यू म्हणजे तुम्ही. असं आपण या ठिकाणी सिंगल, एकवचनी आणि अनेकवचनी, यू आपण जे म्हटलेलं आहे तर हा यू सिंगल आहे एकवचनी आणि हा यू अनेकवचनी आहे. दे म्हणजे ते, त्या आणि अनेकवचनी नाव काही पण. मग या सर्वांचा पप्पा डू आहे, म्हणून यांच्या क्रियापदाला आपल्याला डू नॉट घ्यावं लागतंय. आय डू नॉट गो टू मार्केट, आय डू नॉट गो टू मार्केट, वी डू नॉट हेल्प द पुअर, यू डू नॉट सिंग अ सॉन्ग. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डू चा उपयोग कसा करावा, डज चा उपयोग कसा करावा, डू नॉट, डज नॉट, निगेटिव्ह वाक्य कसे बनवावे, कोणत्या क्रियापदाला यस लावायचा, कोणत्या क्रियापदाला यस नाही लावायचा, कोणत्या क्रियापदाला यस लावावा लागेल किंवा कोणत्या क्रियापदाला ईएस लावावा लागेल, कोणते कर्ते असे आहेत की ज्यांचे पप्पा डू आहे, कोणते कर्ते असे आहेत की ज्यांचे पप्पा डज आहेत, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. मित्रांनो, तुम्ही डू ची मुलं आणि डज ची मुलं आवर्जून अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला डू नॉट, डज नॉट किंवा वाक्य बनवताना यस लावायचा किंवा नाही लावायचा या गोष्टी तुम्हाला कळेल. मित्रांनो, आजच्या पिरियडला एवढंच. काळजीपूर्वक अभ्यास करा. ओके.